हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी निकिता हलगे आज तुमच्यासाठी परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. सो आजपासून लग्नाची शॉपिंग सुरू करायची मला. मी तर खूप एक्सायटेड आहे माझ्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी. बस आता 2-3 शॉप्स मी सिलेक्ट करून ठेवलेले आहेत. बस नाशिकला जायचं आहे, तिथे जाऊन बघू कसं काय, कशी कलेक्शन आहे कशी नाही. सो मी त्याचाच व्लॉग बनवते. आजपासून फक्त शॉपिंगचेच व्लॉग येणार आहे, शूटचे नाही. शॉपिंगचे व्लॉग येणार आहे. आणि मग आता मी आवरते, अजून काहीच नाही आवरलं आहे, बस ड्रेस वेअर केलं आहे आणि काहीच नाही आवरलं आहे. आता बस स्किन केअर करते आणि मग फटाफट मला नाशिकला निघायचं आहे. मग स्किन केअर करते, थोडंसं फार आवरते आणि मग मी निघते. आणि आज हा माझा OTD आहे, आउटफिट ऑफ द डे. मी रेडी झालेली आहे. ॲक्च्युली तिथे ना लाईटनिंगची खूप कमी होती. मी ते कबर्डमध्ये फोन ठेवला होता, सो मला नाही माहिती कसं रेकॉर्ड झालं आहे कसं नाही. बट फायनल आउटपुट असं काहीतरी सिम्पल आहे आणि रेडी, लेट्स गो. एवढं जास्त उन्हात आत्ता मी नाशिकला चालली आणि एवढं ऊन पडलं आहे ना, बापरे. म्हणजे 12 वाजत आले. उशीर झालाय आणि इथे खायचा प्लॅन कोणी बनवला काय? पण आपल्याला नाशिक जायचंय. नाशिकला जाऊ ना, नाशिक गेले लांब आहे. काय घेता नाश्ता? पण मग ते तिथं हा बुक केला का गाडीची? नाही, सोबत बोलावं लागेल. हा बुक करून आलो मी का असं मॅक्सिमम सगळं चला लवकर, किती उशीर झालाय, 1 वाजत आला असेल. 1 मिनिट. काय बोलते नाही तर आपण उद्याला घेत राहतो, करायला घेत राहतो, उद्याला घेत नाशिकमध्ये आलोय आता आम्ही, पण अजून पण रस्त्यानेच आहे. आता काठियावाडला जाऊ आणि मी माझा एंगेजमेंटचा जो 1 पीस घेतला होता ना, तिथे एकदा मी व्हिजिट करणार. तिथं पण छान छान कलेक्शन असते. सो तिथे पण आता पहिले तिथे जाऊ, कारण की दोन्ही पण शॉप शेजारीच आहे. पहिले तिथे जाऊ आणि मग काठियावाडला जाऊ. ते काय तिथे इकडनं जायला पाहिजे होतं. रायामध्ये इथे हो, इथे तिकडे कुठे लुट्टी रास मध्ये तरी जाऊ बघू. लक्षात आलं का? मग आलं ना. त्यांच्याकडे आता परत 1 पीसची कलेक्शन आलेली. व्हिडिओ नाहीच काढत आहे, ब्लॉग करते. अलाउड नाही आहे का? त्यांनी आम्हाला व्हिडिओज काढून दिला नाही. सो मला तिथे काही एवढी कलेक्शन आवडली नाही. सो आता मी काठियावाडमध्ये जाणार आहे. माहीत नाही काठियावाडवाले पण व्हिडिओ शूट काही काढून देता की नाही, बघू जाऊन. पण मला काठियावाडची लेंग्यांची कलेक्शन आवडती. त्या साईडने जायला पाहिजे होतं आपण. पार्किंग इकडे का केली आपण? गाडी खूपच तिकडे लावली, तर थोडं पाईप. हो ना. आज मला तिथे लेहंग्यांचं कलेक्शन बिलकुल नाही आवडलं. आणि त्यात तुम्ही ते असे व्हिडिओ वगैरे नाही काढते, तरी मी चुपचाप एक छोटासा शॉर्ट घेतला आहे. बघू आता. काठियावाडमध्ये नेहमी गर्दी असते. आणि इथे रेडी टू वेअर साडीज पण आहे.
आली आली. मध्ये आहे. अच्छा पायपे जावं लागेल आता. इथे फोटो व्हिडिओ लावू दे ना. नाही पण मी ब्लॉग करत तुमचे दोघांचे तुम्ही काढू शकता, हां फक्त घागऱ्याचे नका काढू. चालेल. फोटोज आणि लाऊड नाही आहे. कसं काय करणार आता. खाली आणि सेकंड फ्लोअर लगेच दिसत. त्यांना कन्व्हिन्स करू थोडंसं. कडे पण अलाउड नाही, काय करायचं, कसं काय दाखवायचं. दाखवतो ना ते आपल्याला. चांगली इथली पण कलेक्शन, पण मग खूपच हेवी असे भरलेले असं नाही वाटते का. मला तो एक गोल्डन तो छान वाटतो. लेहंगा नाही आवडलेला आहे. आता आम्ही साडी बघतोय. एक पण लेहंग्याची कलेक्शन चांगली नाही इथं, बिलकुल छान नाही आहे. नाराज नाही आहे, मग मला असं एवढं काही आवडलं नाही आहे. नाही आवडली. ही आवडली पण मला मला ही सगळ्यात जास्त आवडली म्हणून मी प्राईसच्या अकॉर्डिंग नाही ती एवढी खास. परत तिकडे दुसरीकडे बघून चालतील मारले मी आलो पण मी बोलत होती की नाही नाही नाही, पण मग अरे एवढं 2 तास घातले आपण. 2 तास. पण मग त्यांचं काम आहे, त्यांचं काम आहे की ते आपल्याला फक्त कटवून देणार. आपल्याला समजायला पाहिजे ना. जायचं की चाललं दुसरीकडे, कारण की मला इथे एवढं काही आवडलेलं नाही आहे. बघू आता दुसरीकडे जाऊन. मलाच काहीच आवडत नाही, तो दिवसच चांगला नाही वाटतं घेण्यासाठी, तर नाहीच नाही चांगला वाटत आहे. एक साडी घेतली फक्त, आणि जिची गरज नाही ती साडी घेऊन आम्ही चाललोय. पण जे लग्नासाठी साडी घ्यायची का ती आम्ही एक पण नाही घेतली. एवढे हुशार आहे आम्ही. चलो माझी बॅग. कुठे चाललोय आता आपण. मुंबईला. आत्ता टू व्हीलरवरती. काय बोलला त्या साईडला ठेवणार आहे का ती साडी. काय हो साईडला ठेवणार आहे का ती साडी. हा ते म्हणते साईडला ठेवतो. हां. तुम्हाला कुठं बघायचं असेल तर. पण त्याचं ब्लाऊज खूप सिम्पल होतं ना. भारी होतं का सिम्पल. ती रेडच छान होती फक्त. क्वालिटी भारी होती. आणि इकडे ते आपल्याला